मॅचला सुरुवात होईल. एका बाजूला वीर बजरंग शिरढोणे आणि दुसऱ्या बाजूला SP11 सोनारपाडा. समीरदादा पाटील यांना इन मध्ये आता या मॅच मध्ये आपण पाहत आहोत. सो शुभेच्छा दोन्ही संघांना आपण देऊयात. आणि सुयोगसाठी एक पारितोषिक आलेलं आहे राजू भैया यांच्याकडून. प्रत्येक 6ला 200 रुपयांचं, 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आघाडीची जोडी सुशांतच आपल्याला जरूर पाहायला मिळतात स्ट्रायकिंग एंडला. आणि सुयोग आविष्कार आय थिंक आज स्क्वॉडमध्ये नाही आहेत, त्यामुळे सुशांत आघाडीला आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघांना या मॅचसाठी लाख लाख शुभेच्छा. एक्स्ट्रा कव्हर आणि काऊ कॉर्नर तट्या सारख्याच्या बाहेर. पहिला बॉल प्रथम ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता. डीपमध्ये रितेशला आपण पाहतोय, चांगली फिल्डिंग झाली आहे आणि पहिल्याच बॉलवरती शिरडोनसाठी येते ते एक धाव. पहिली धाव जरूर आपल्याला पाहायला मिळाली. धावा फलकावरती देन आता सुशांत स्ट्रायकिंग एंडला आलेला आहे. सुयोग आलेला ऑफ स्टंपचा बाहेर. ऑन साईडला पुन्हा एकदा बॉल बॅटचा आत लागला. मिड विकेट ॲक्शनमध्ये रितेश सिंगल इथे आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही स्ट्रोक जर आपण बघितले बॅटच्या आत लागलेले आहेत, त्यामुळे व्यवस्थित मिडल करत आलं नव्हतं. ते सुशांतलाही सुयोगलाही. 2 सिंगल, धावा 2. इंटरेस्टिंग मॅच असेल. एकाच कॅलिबरच्या दोन्ही टीम्स आहेत. मागच्या तिन्ही मॅचेस आपण जर बघितलं बरेचसे उलटफेर पाहायला मिळाले. मागचा सामना जर फक्त 22 धावांचा होता. फार लवकर ती मॅच जिंकली उंबारलीने. ऑफ स्टंपचा बाय डाऊन दी ग्राउंड लॉफ्ट केल्या बॉलला. स्ट्रेट ड्राईव्हने हा चौकार वसूल केलाय सुशांतच्या बॅटमधून. शिरोडोनसाठी पहिला चौकार. सुरुवात झाली आहे. पहिली बाउंड्री समोर टाकला. स्लाइटली ओव्हर पेज भेटला, हलका शफल झाला होता आणि स्ट्रेट बॅटने या 4 धावा वसूल करत असताना आपण पाहतोय सुशांतला चान्स कमी मिळते ओपन करण्यासाठी. आज ती मिळाली आहे सुशांतला. पाहूयात कशा पद्धतीनं कॅपिटलाइज करतोय पॉवर प्लेला. अजूनही बॉलचा विचार केला तर 3 बॉलचा खेळ पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकातील बाकी. शॉर्ट बॉल होता, कट करायचा होता, मात्र इथे अंपायरचा सिग्नल आपण पाहत आहोत. व्हाईट बॉल. रोहित पाटील आणि यश खान या दोन्ही अंपायर्सना सध्या आपण मैदानाचा आत पाहत आहोत. लंच ब्रेक आहे. अरविंद पाटील आणि मनोज पवार. टीम अंपायरची मदत तुम्हाला मिळेल. फक्त वेस्ट टाइम, नो बॉल आणि रनआउट या 2 गोष्टींसाठी. ऑन गार्ड अंपायर कधी रेफर करू शकत आहेत. कोला टाकलाय. इथे बॉल आपण पाहतोय फाईन लेगच्या गॅप मधून अलॉंग दी कार्पेट चालला फार वेगाने डीपमध्ये. फिल्डिंग बॉलला स्टॉप तर करण्यात आलेलं आहे. थ्रो करतील तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा, 3 धावा धावून पूर्ण करण्यात आल्या. तर सुशांत आणि सुयोगकडून 3 धावांनिशी स्कोर कार्ड पुढे जात असताना आपण पाहतोय. सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 10 या आकड्यावरती. जर एज लागली नसती तर कदाचित समोर गवसले असते. पायचीत लाऊड साऊंड एजने बॉल मागे जात असताना आपल्याला पाहायला मिळालाय. आणि या 3 धावांनी धावासंख्या सध्या 10. पॉवर प्ले सुरू आहे. एक बाउंड्री जरी आली असली तर आतापर्यंत आपण पाहतोय की तितक्या वेगाने धावफलक पुढे गेलं नाही. सुयोग चॉप केल्या बॉलला कव्हरची गॅप शोधली आहे. बॉल निघालाय मात्र आउटफील्डमध्ये अचानक तो स्लो झाला आणि त्याचा फायदा झाला फिल्डिंग करणाऱ्या टीमला. 2 धावा इथे पूर्ण झालेल्या 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय 12 धावा धावा फलकावरती. शेवटचा बॉल P1 मधला. वन्स अगेन सुयोग. ॲव्हरेज षटक आतापर्यंत 12 धावा. ऑफ स्टंपचा बाहेर. यावेळेला एलिव्हेट चांगल्या पद्धतीने केलं आणि बॉलला कव्हर्सला पाठवलंय सीमा पार. शेवटच्या बॉलवरती चौकार. P1 कंप्लीट. डावात 16, नो लॉस. वीर बजरंग शिरढोण.
पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा 16 आपल्याला धावा फलकावरती पाहायला मिळतात. फ्लाइंग स्टार्ट जो शेवटचा चौकार आला त्यामुळे या पहिल्या षटकाच्या खेळी म्हणू शकतो की बॅटिंग चांगली झाली आणि 16 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही टीम बॅलन्स आहेत आणि समीर पाटील सेकंड ओव्हरमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतात. करणला आपण या टीममध्ये पाहत आहोत, सिद्धेशला पण या टीममध्ये पाहतोय, रितेश मात्रला पण या टीममध्ये पाहत आहोत, उत्कर्ष या टीममध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज, ही महत्त्वपूर्ण सूचना असेल तुम्हाला, कारण पहिल्या 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटं दिलेली आहेत, त्यामध्येच पहिली 4 षटकं टाकली पाहिजेत, अन्यथा लास्ट ओव्हरमध्ये स्लो ओव्हर रेटमुळे तुम्हाला पेनल्टी बसू शकते. फुल लेंथ होता, बॉलर्स बॅक, चान्स सर होती बट इथे सहयोग देखील योग्य त्या वेळेला पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला. पहिला डॉट बॉल खोला टाकला, यॉर्कर टाकला. सुरुवात चांगली केली ओव्हरची. बरेच वर्ष सोनारपाडा गावासाठी जे खेळलेले आहेत आणि तो अनुभव कुठेतरी या मॅचमध्ये. फुल लाईन स्वीप केला, बॅकवर्ड स्कोअर लेगला फिल्डर आहे, चांगला स्टॉप आहे, रनआउटची चान्स, थोडा उशिराने थ्रो पाहूयात. सुशांत आता पोहोचलाय की नाही पोहोचला, टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे ऑन ग्राउंड अंपायर कडून. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात, थोडी बॅट दूर राहिली आणि टीव्ही अंपायरचा डिसिजन, फलंदाज बाद. पहिला धक्का शिरडोनला. आविष्कारला आपण नेहमीच ओपन करत असताना बघितलेलं, मात्र या मॅचमध्ये थोडा उशिराने कदाचित तो इथे उपस्थित झाला असावा, पण आता तो मैदानाचा हात आला. पॉवर प्ले स्पेशल बॅटर आहे वीर बजरंग शिरडोन ए संघाचा. नुकताच एंगेजमेंट देखील त्याची कंप्लीट झालेली आहे. एंगेजमेंट नाही झाली, डील झाली आहे. स्विच हिट आलाय तो आणि लगेचच त्याने आविष्कार केलेला आहे. बॅकवर्ड पॉइंटला बॉल थोडा स्लो, गुड फिल्डिंग, जबरदस्त स्टॉप केलाय त्यांनी. थर्डचा कॉल आहे, थ्रो येतोय स्ट्रायकिंग एंडला आणि सुयोगी आलेला आहे. जबरदस्त फिल्डिंग, फिल्डर त्या ठिकाणी वेदांतला आपण बघितलं, वेगाने धावला येतो, सुपर. एकच धाव सेव्ह केले, पण काय एफर्ट्स होते यार. शेवटच्या क्षणाला बॉल जाणारच होता, मात्र तो गेला आणि बॉलला आतमध्ये ढकलून दिलं. उत्कर्षचा थ्रो देन धावा आपण बघितला 3. सुयोग स्ट्रायकिंग एंडला आलाय आणि धावा संख्येचा विचार केला पण सध्या स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 19. 19 धावा फलकावरती आहेत. चांगली बॉलिंग, पहिल्या 3 बॉलमध्ये एक विकेट काढली, चान्स दिली नाही बाउंड्रीसाठी. इनसाइड आउटचा प्रयत्न, आत लागला बॉल, थोडासा आत आला होता. देन लॉंग ऑन कडे प्रथमला आपण पाहतोय, फिल्डिंग चांगली झाली आहे, थ्रो आलाय, एकच धाव, सिंगल. धावा संख्या सध्या आपण पाहतोय 20. लास्ट मॅचमध्ये जबरदस्त बॉलिंग उंबारलीच्या बॉलिंग युनिटने केली. इथे सोनारपाडा सध्या तरी गोलंदाजी करत आहे शिरडोनच्या अगेन्स्ट आणि पहिल्या 10 बॉलमध्ये धावा आपण पाहतोय 20. 2 बॉल बाकी आहेत पॉवर प्लेचे. समीर पाटील स्लॉक स्वीप, पॅटर्न शॉट, फाईन लेगचा वरतून काढलाय, डीप फाईन लेग मधून सीमा रेषेच्या बाहेर, आविष्कारचा बॅटमधून पहिला चौकार. चांगला चौकार आणि या चौकारासोबत धावा संख्येचा आपण विचार केला तर धावा आपल्याला पाहायला मिळतात 24. 24 धावा सध्या धावा फलकावरती आहेत. हलका शफल झाला. देन इथे जो गुडलेंथ जरी बॉल असला तरी तो शॉर्ट बॉल बनवून घेतो आणि शैलीदार बॅटर आहे, त्यामुळे सातत्याने आपल्याला असे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात 360 डिग्रीमध्ये. कधी इनसाइड आउट, कधी कव्हर्सला आपण पाहतो त्याच्याकडून फटके, कधी आपण खोलात होता. इथे बॉल बॅटचा आत लागलेला मिड ऑन कडे फक्त येत असताना आपण पाहतोय ती एकच जावण. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. पॉवर प्ले एंड. धावा फलकावरती 25. विकेट पडली एक. वीर बजरंग शिरडोन.
2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि टोटल स्कोरचा आपण विचार केला तर 25 धावा सध्या धावा फलकावरती. बॅटिंग करत असताना वीर बजरंग शिरढोणला आपण पाहता टॉस गमावला आणि ही जी आता पार्टनरशिप आहे शॉर्ट बट स्वीट होत चालली आहे सुयोग आणि आविष्कारमध्ये. काही चर्चा जरा बऱ्याचशा आपल्याला पाहायला मिळतात, मात्र वेळ जास्त चाललाय डावामध्ये. फिल्डिंग करणारी टीम सोनारपडा याकडे लक्ष असू दे आपलं. पॉवर प्ले कंप्लीट, क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे. उत्कर्ष ठाकूर डावकऱ्याचा हा लेफ्ट आर्मर आहे. बॅकवर्ड पॉइंटला सेट केलं, एक्स्ट्रा कव्हर सेट आहे, शॉर्ट कव्हर आत, मिड ऑफ आत, थर्ड मॅन फाईन लेग आत, ऑन साईडला 3 लॉंग ऑन, मिड विकेट, देन डीप स्क्वेअर लेगमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. कमेंट बॉक्स कडून षटक आहे. पॉवर प्ले थर्ड ओव्हरला सुरुवात. उत्कर्ष ठाकूर पहिला बॉल आविष्कारसाठी. धावा आतापर्यंत आपण पाहतोय ते 25. खोला टाकला, पहिलाच यॉर्कर भेदून गेला बॅटर आविष्कारला. पहिला बॉल टाकत असताना माइंडसेट बॉलरचा पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे आणि यॉर्कर त्याने टाकलाय. यॉर्कर असा एक बॉल आहे, इंचेसचा फरक. पुढे पडला फुल टॉस, मागे पडला व पिच, मार तुम्हाला बसू शकतो. बरोबर पडला तर मात्र फलंदाजाला तुम्ही शांत ठेवता. इथे बॉल पडलाय, फिरतोय, विकेट किपर कडून थोडंसं फंबल झालंय, पुन्हा त्याने उचललाय बॉल. धाव तरी ते मिळणार नाही. वन्स अगेन डॉट बॉल. मोठ्या फटक्यासाठी चान्स घेतोय आविष्कार, पण आता पर्यंत ते जमलं नाही कारण मागचे दोन्ही डॉट टाकलेत उत्कर्षने. सुपर. धावसंख्या थांबले, 25 धावा सध्याचा स्कोर. सुयोगने चर्चा केली काय करायचंय, बॉलर काय करतोय आणि तुला काय करायचंय. वन्स अगेन खेचून मारण्याचा प्रयत्न. चांगला बॉल पडला आणि किती फिरलाय पा. मोठा टर्न. लेफ्ट आर्मर आहे, विथ द अँगल देखील नाहीये. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने बॉलिंग करतोय, पण जबरदस्त बॉलला बाहेर काढत असताना 3 सुरुवातीचे डॉट आलेत. आविष्कारला मात्र शांत ठेवलंय. 3 बॉलचा खेळ बाकी या षटकातील. उत्कर्ष पुढे आला, आविष्कार मिड ऑफ. फिल्डर जरूर समीर पाटील. चांगला स्टॉप आहे. एक धाव तर त्यामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाली. सेकंडला चान्स नाही. जबरदस्त फिल्डिंग. जर बॉल तिकडे थांबला नसता तर एक्स्ट्रा कव्हर फार दूर होता. सिंगलने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 26. चौथ्या बॉलवरती एकच धाव आली आहे. 2 बॉल बाकी आहेत. सुयोगला स्ट्राईक आली आहे. खडतर प्रवास आविष्कारला या डावामध्ये करावा लागलाय. मागच्या 4 बॉलमध्ये एकच धाव. पडलाय बॉल, वळतोय, बाहेर गेलाय आणि तो विकेट किपर कडे गेलाय. सुपर. डबल माइंड झाला. शेवट क्षणाला थांबला सुयोग. असं वाटलं की जास्त बाहेर निघतोय म्हणजे वाईट जाईल, बट तसं झालं नाही. लेगस्टम्पला बाहेर त्याने जागा बनवली होती स्ट्रोकसाठी. जागा दिली बॉलरला. प्रयत्न स्विच हिटचा शेवटचाही जवळपास डॉटच होता, मात्र फाईन लेगने डायरेक्ट हिट केलाय. तिथून बॉल डायव्हर्ट झालाय. आता रेस लागली. डीप फाईन लेगला बॉल चाललाय. 2 धावा कंप्लीट झाल्या. थर्डचा कॉल आहे आणि पाहता पाहता बॉल मात्र निघून गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. पाहूया त्या धावा किती असतील. अंपायरचा सिग्नल आतापर्यंत तरी आला नाही, मात्र आपण पाहूया धावांचा सिग्नल किती असेल. षटक तर संपन्न झालेलं आहे आणि या बॉलवरती यस अंपायर.
यस, नो डाऊट इथे अंपायरचा सिग्नल पुन्हा एकदा आलाय. धावा 5 असतील. बिकॉज पहिली धाव धावत असताना तो थ्रो केलेला, म्हणजे ती देखील धाव ग्राह्य धरली जाईल आणि देन 4. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. 3 ओव्हरचा खेळ संपला. या 5 धावा ऍड करून 31. चांगलं षटक राहिलं. जरूर एक्स्ट्राच्या मिळाल्या 5. करण ठाकूर आल्यात 4th ओव्हरमध्ये. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल पिक केला हवेत आहे समोर. लॉंग ऑफ लॉंग डिलिव्हरी टिपलाय झेल सिद्धेशने आणि इथे येते ती सुयोगची विकेट. सोनारपडाचे महेशजी केणे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आणि आय थिंक प्रसिद्ध पॅडवादक हसमुख देखील त्या ठिकाणी. त्यांना विनंती आपण या मंचावरती आपले सहर्ष स्वागत सुस्वागतम. विकेट आली आणि नवीन बॅटर मैदानाचा आता विवेक पाटील. ओ खोलात आहे अपील तर जरूर आपण पाहतो आणि येते विकेट. LBW फलंदाज बाद. दोन विकेट लागोपाठ काढल्यात. हॅट्रिक बॉल असेल. या अगोदर या स्पर्धेमध्ये आपल्याला निळजाच्या करण पाटीलकडून विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली. उंबारलीच्या ज्युनियर प्रेमकडून आपण मेडन ओव्हर बघितली. पाहूयात सेकंड विकेट हॅट्रिक पाहायला मिळते का. फुल नंतर जरूर बॅटचा आत लागल्या. स्वप्नील आलेत ऑन साईडला डीप स्क्वेअर लेगमध्ये. चांगली फिल्डिंग. थ्रो देखील चांगला आलाय आणि धावा मात्र येतात त्या 2 धावांनिशी स्कोर कार्ड पुढे जात असताना आपण पाहतोय ते 33 बराजी पाटील यांचे आपण सहर्ष स्वागत करूयात. थोडे उशिराने आलेत आणि संघाची परिस्थिती देखील सुरुवात चांगली झाली होती. बिकॉज फर्स्ट ओव्हरचा आपण विचार केला तर 16 धावा होत्या, पण देन 9 आल्या. देन मागच्या ओव्हरमध्ये मात्र आल्या त्या फक्त 6 धावा. तिकडे 5 एक्स्ट्रा होत्या. लो फुल टॉस ऑन साईडला वळवला. मिड विकेटला प्रोटेक्शन. फिल्डर शेवटच्या क्षणाला स्टॉप तर करतोय. बॉलला उचलून थ्रो करेल. धावा तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय 35 धावा पाहिजेत. लास्ट मॅच मध्ये देखील जबरदस्त बॉलिंग. इथेही आतापर्यंत आपण पाहतोय ॲव्हरेज स्कोर आहे. 34 षटक प्रगतीपथावर आहे. पोहोचावं लागेल. आविष्कार मैदानाचा आज जरूर आहे, मात्र सध्या ऑफ स्ट्राईक. लॉफ्ट केलाय डाऊन द ग्राउंड. साईड स्क्रीन समोर बॉल चाललाय. लॉंग ऑफने चान्स घेतले. अडवल्या बॉलला. थ्रो येईल, मात्र त्या अगोदर आविष्कार तर पोहोचला नॉन स्ट्रायकिंग एंडला. 2 धावांनी धावसंख्या पुढे चालले. मागचे 3ही बॉल डबल कन्वर्ट केली आहे स्वप्नील आविष्कारने. धावसंख्येला आकार देत आहेत. धावा सध्या आपण पाहतोय 37. शेवटचा एक बॉल आणि बाकी आहेत. पहिले 2 बॉल विकेट 2 आल्या. डॉमिनेट केलं होतं तिकडे करणने. तो प्रेशर होता, स्वप्नीलने हँडल केला. 3 मागचे बॉल डबल आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. शेवटचा एक बॉल बाकी आहे. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 50च्या पुढे जाण्याचा प्रयत्न सध्या आविष्कार स्वप्नीलमध्ये ती चर्चा झालेली आहे. आणि तुमच्या सुरुवातीपेक्षा तुमचा शेवट मॅटर करतो.
सुरुवात तर चांगली केली आहे. शेवट कसा असेल पहिल्या डावाचा. खेचून मारण्याचा प्रयत्न, इथे बोटं फिरवले, बॉल बाहेर निघाला, विकेट किपरकडे गेला. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावा 37, विकेट पडल्या 3. बॅटिंग करत असताना वीर बजरंग शिरढोण. उत्कर्ष आला. लास्ट ओव्हर लॉफ्ट केलं बॉलला, मिस टायमिंग इथे, पण बॉल गॅपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला चाललाय बॉल. डीप मधून श्रवण फार वेगाने. पहिली धाव तर झाली आहे, डबल कंप्लीट झाली. थर्ड ला एक चान्स घेतली आहे आणि 3 धावा. थ्रो करण्यासाठी थोडासा वेळ, फोर्सचा प्रयत्न होतोय, मात्र हा असेल तो फक्त स्ट्राईक घेण्यासाठी. 3 धावा मिळतील. विकेट आली आहे. आणखी एक स्वप्नील होतोय बाद. खेळणाऱ्या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती. जवनुमान क्रिकेट संघ निळजे आणि जय मल्हार खोणी सी मध्ये पुढचा सामना. कॅप्टनला विनंती आहे मंचावरती येऊन थांबा आपण टॉससाठी. नवीन बॅटर साहिल चाललेत. आविष्कार मध्यंतरी जरूर डॉट बॉल गेलेले आहेत. चांगल्या फिनिश अपेक्षा आहे. पहिल्या बॉलवरती जरूर आपण डॉट बॉल 3 धावा बघितलेल्या आहेत. पडला बॉलच्या पद्धतीने वळला, पॉइंटला गेला, डबलला इथे चान्स, रनआउटची संधी आहे. आणि इथे आता आपण जर बघितलं तर बॅटर होतोय बाद, रनआउट. टोटल स्कोर सध्या 41. नवीन बॅटर आस्तिक आलेत मैदानाचा. बॉल अजूनही बाकी आहेत ते 4. बॉलला फार वळतोय आणि आतापर्यंत तरी बॅटरच्या रेंजमध्ये उत्कर्षने बॉल टाकले नाही. त्याच्या अगेन्स्ट एकही बाउंड्री आली नाही. 5 धावा लास्ट बॉलवरती आल्या होत्या. थर्ड ओव्हरच्या तिकडे एक्स्ट्राच्या आपण बघितल्या होत्या. ओव्हर थ्रो नंतर उत्कर्ष ठाकूर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चायना मॅन आहे. बॉल पडला आहे, वळतोय, विकेट किपरकडे गेलाय. सुपर दर्जेदार गोलंदाजी सध्याच्या घडीला आपण पाहत आहोत उत्कर्षकडून. थर्ड ओव्हरमध्ये देखील इथे डॉट बॉलचं पर्सेंटेज आपण पाहत आहोत. बॉल आणि बाकी आहे 3. लास्ट ओव्हर सुरुवात चांगली झाली होती. आपण जर बघितलं तर पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये 16 होत्या. 3 मात्र इथे घसरता क्रम आपल्याला पाहायला मिळाला. विकेटचे चान्स, बॉल वळलाय, बॅकिंगला फिल्डर आहेत. थ्रो जरूर केला होता, मात्र इथे येते ती एक धाव. एका धावेने धावसंख्या 42-42. 2 बॉलचा खेळ आणि बाकी या षटकातील. इथे पडला बॉल, वळतोय आणि तो थेट आपल्याला पाहायला मिळाला विकेट किपरच्या हातामध्ये. जबरदस्त गोलंदाजी. शेवटचा एक बॉल आता बाकी आहे डावामधला. धावांचा विचार केला तर 42 आहेत. एक मोठा फटका पाहिजे. 45च्या पुढे गेले. फायटिंग टोटल सध्याही आपल्याला पाहायला मिळते. किती वळलाय पास समोरून. सुपर दर्जेदार गोलंदाजी. 2 षटकांच्या स्पेलमध्ये इकॉनॉमिकल राहिलाय तो उत्कर्ष. अर्थातच डाव पहिला संपलाय जिथे बॅटिंग करत असताना आपण बघितलं वीर बजरंग शिरढोणला 42 त्यांनी बनवल्यात आणि 43 धावांचं ठेवलंय लक्ष. आपण जाऊयात नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे. निळजे आणि त्यासोबत खोणी सीचे कॅप्टन यायचं तुम्हाला टॉससाठी शेवटचा ऑफिशियल कॉल.
खोणीसीचे कॅप्टन शेवटचा ऑफिशियल कॉल. सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला तर मात्र ऑपोनंट टीमच्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. त्यामुळे योग्य त्या वेळेवरती उपस्थित राहा. चला आता जास्त वेळ नको. सोनारपाडा ओपनिंग पेअर देखील पाठवा. खोणीसी कॅप्टनला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला तर निळजेच्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. लक्षात घ्या आपण. त्यावरती रुपेशजी पाटील आमच्या उपस्थित आहेत. त्यांच्या शुभेच्छा आपण टॉस करूयात. मॅच बिटवीन जौनुमान निळजे आणि जय मल्हार खोणी सी मध्ये. कॉल असेल खोणी सीच्या कॅप्टनचा. हेड इज द कॉल. हेड सिटी. सो टॉस खोणी सीच्या कॅप्टनने जिंकलेला आहे. डिसिजन पेंडिंग ठेवला पण लवकरात लवकर सांगा कारण काही क्षणातच पुढचा सामना देखील तुमच्या भेटीला. म्हणजे कुठेही जाऊ नका. खोणी सीच्या कॅप्टनने टॉस जिंकला निळजेच्या अगेन्स्ट. ते अर्थातच नेक्स्ट मॅचमध्ये फिल्डिंग करतील. पेंडिंग आणि डिसिजन. चला वळत आपण या मॅचच्या दिशेने. इट्स सो ट्यू कॉम्बॉक्स ऐकूयात आवाज पुन्हा एकदा सरवलीचा भिवंडीचा विशालजी पाटील यांना. कुणाल मात्रे मिस्टर MTC यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत आहे. सुस्वागत. मॅचला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती आपल्याला चौकार पाहायला मिळाला. सुरुवात चांगली झाली आहे. लो फुल टॉस ऑन साइडला शॉट मिड विकेटला फिल्डर आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिटला चान्स होती. ओव्हर थ्रो झालाय. बॉल निघालाय. दोन फिल्डर रेस लागले. चेस मोठी आहे शेवटच्या क्षणाला. वा आस्तिकने बॉलला स्टॉप केलंय आणि देन थ्रो केला जाईल. धावा जवळपास किती तर त्या 4 किती 3 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि 3 धावांनिशी धावसंख्या पुढे चालली. इट्स सो ट्यू कॉम्बॉक्स या ऐकूयात विशालजी पाटील यांना. थँक्यू सो मच करणजी काळन सर.
फर्स्ट हाफ कंप्लीट झालं आणि फर्स्ट इनिंगमध्ये आपण पाहिलं की बॉलिंग यावेळेसही चांगली झाली, कारण 42 बनवण्यात आलं आणि 43चा टार्गेट चेस करायचं आहे टीम सोनारपाडाला. आणि स्टार्ट जर आपण पाहिला स्कोर कार्ड 7वरती आहे. आत्मविश्वासाने भरलेली सुरुवात या सेकंड इनिंगमध्ये. लॉफ्टेड फटका खेळलेत, लॉंग ऑफला फिल्डर आहेत, बॉल फील्ड केला जातोय, सिंगल दरम्यान मिळेल. धावफळक 8वरती. आणि एकंदरीत एक गोष्टीचा उल्लेख मला करावासा वाटतो की माजी ग्रामपंचायत विश्वाजी पाटील आणि गणेशजी पाटील यांचं आगमन झालंय. सुस्वागतम. हलकी मिसफील्ड झाली लॉंग ऑनला, दरम्यान आणखीन एक सिंगल मिळेल. या क्षणाला जर आपण पाहिलं तर कुठेतरी फिल्डिंगचा स्तर जपावा लागेल, फिल्डिंगमध्ये चांगलं वर्क दाखवावं लागेल, कारण बॅटिंग करत असताना कुठेतरी मी म्हणेन 15 ते 20 रन शॉर्ट राहिलेत. कारण आजचा जर आपण दिवस पाहिला, पगले 2 सामने रन्सचा पाऊस पडला, त्यात नंतरचे 2 सामने इथे रन्सचा दुष्काळ पडला. या आधीच्या सामन्यामध्ये तर 20 की 21 बनवता आला होता. हा फटका जबरदस्त स्लॉटमध्ये होता, थेट खाऊ कॉर्नरचा वरनं पाठवला बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. 43च्या चेजमध्ये एक फ्लाइंग स्टार्ट, एक एक्सप्लोजिव्ह सुरुवात या फर्स्ट ओव्हरमध्ये. स्कोर कार्ड आता 15वरती. बघा अगोदरच जर आपण विचार केला तर डिफेंड करण्याकरिता रन्स कमी आहेत आणि त्यातल्या त्यात या फर्स्ट ओव्हरमध्ये भरपूर साऱ्या मिसफिल्डचंही आपण पाहिलं, ओव्हर थ्रोही पाहिलं आणि टीम टोटल 15वरती. वाईड ऑफ ऑफ स्टंप फुल लेंथ टाकलाय, डॉट बॉल दरम्यान येतोय. फर्स्ट ओव्हर कंप्लीट आणि एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. स्कोर कार्ड 15 धावा धावफलकावरती. रिमेनिंग येत्या 4 ओव्हरमध्ये हा सामना जिंकण्याकरिता अजूनही करायचं आहेत रन्स 28 धावेंची आवश्यकता आहे येत्या 4 ओव्हरमध्ये. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर एका गोष्टीचा उल्लेख मला करावा असा वाटतो, कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ना अशा काही गोष्टी पाहिलेल्या आहेत ना की त्यानंतर असं वाटतं की कोणत्याही क्षणाला काही घडू शकतं. कारण 4 ओव्हर मॅचच्या फॉर्मॅटमध्ये आम्ही 4 ओव्हरमध्ये 88 देखील चेज होताना पाहिलेल्या आहेत आणि 4 ओव्हरमध्ये फायनल मॅचमध्ये 15 धावाही डिफेंड होतात, तेही पाहिलेलं. त्या अनुसरून मी शिरडोन ए टीमसाठी हेच म्हणेन की जे झालंय ते झालंय, बट जे बाकी आहे काय करू शकतो त्याचा विचार करायला हवा. कारण पास्ट इज अ हिस्ट्री, फ्युचर इज अ मिस्ट्री. एक खेळाडू म्हणून, एक टीम म्हणून प्रेझेंट टाईममध्ये आपण काय करू शकतो त्याचा विचार करणं हे नेहमी महत्त्वाचं राहतं. कारण जी गोष्ट होऊन गेलेली आहे ना तिला आपण चेंज नाही करू शकत, बट जे आपल्याकडे बाकी आहे त्या क्षणाला आपण काय करू शकतो हे आपल्या हातामध्ये असतं. आणि आता शिरडोन ए टीमकडे काय 28 रन्स आहेत. सेकंड ओव्हर आता हे दुडणे गावाचा एंड करणं बॉलर तयार होतात. सुयोग पाटील पगलास बॉल गुडलँड स्पॉटवरती, वाईड लाईन बॉल टाकायचा होता, दिशा खराब, अतिरिक्त रन मिळेल. बघा या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत. कोणत्या कोणत्या गोष्टी अवॉइड करायच्या शिरडोन ए टीमला? मिसफिल्ड्स कुठेतरी वाचवायच्यात, रन्स त्यातल्या त्यात जर एक्स्ट्रा सध्या सगळीला दिल्या जातात त्या देखील अवॉइड करायच्यात, कारण रन्स नाही आहे डिफेंड करण्याकरिता. कारण याच जर 60, 65 किंवा 70 असतं तर मी म्हटलो असतो की एखाद्या एक्स्ट्राने फरक पडणार नाही आहे, बट रन्स फार कमी आहेत डिफेंड करण्याकरिता. आता 27 डिफेंड करायचे आहेत 4 ओव्हरमध्ये. पुलचा फटका हवेमध्ये आहे, काऊ कॉर्नर येत आहेत आणि हे पहा इथं जबरदस्त रिले कॅच कंप्लीट झालेली आहे की नाही? यस झाली आहे. तरी सुद्धा अंपायरने सांगितलं की यस चेक करावं लागेल, कारण अगदी बाउंड्री लाईनचा क्लोज होते ते फिल्डर. दॅट्स वाय एका क्षणाला आम्ही देखील थांबलो, बट जबरदस्त एफर्ट दरम्यान पाहायला मिळालं. जे 2 फिल्डर होते तिथे विवेक आणि स्वप्नील, हा बॉल जर आपण पाहिला तर फर्स्ट कलेक्ट केला विवेकने, त्यानंतर स्वप्नीलकडे त्याने थ्रो केला. आता पाहावं लागेल की जेव्हा बॉल हातामध्ये होता तेव्हा बॉडीचा कोणता कॉन्टॅक्ट बाउंड्री रोपसोबत झाला की नाही ते पाकलं जाईल, आणि जर नसेल झाला तर एक लाजवाब कॅच अशा पकल्या दिवसामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आणि पाकलं जात आहे, चेक केलं जातं. वा जबरदस्त वर्क, रिले कॅच कंप्लीट. पगली सफलता मिळेल, पकला धक्का लागला, बॅटर बाद झालेत. करण
पुन्हा एकदा आपण त्या कॅचचा पाहूया. विवेक आणि स्वप्नीलचं जे लाजवाब एफर्ट आपण पाहिले, कारण खऱ्या अर्थाने बघा विवेकने तो बॉल फील्ड केला, त्या क्षणाला थ्रो केला आणि स्वप्नीलचं कौतुक करूया की त्याने लक्ष ठेवलं. बघा रिप्ले दाखवला जातो, पुलचा फटका काऊ फेसमध्ये विवेक अगदी पूर्ण लक्ष ठेवून होता. त्याने पाकलं की कुठेतरी रिले कॅचही आपण कंप्लीट इथे करू शकतो. स्वप्नीलने देखील पाकलं की इथे संधी आहे आणि ती कॅच कंप्लीट झाली. दोन्ही फिल्डर्सचा चांगला वर्क आणि चांगल्या कॉर्डिनेशनच्या जोरावरती ही पकली सफलता इथे शिरडोन ए टीमला मिळाली. आणि हेच हवं आहे, कारण एक कमी टोटल डिफेंड करण्याकरिता एक टीम म्हणून तुमच्याकडे काय असायला हवं आहे, फिल्डिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी करावी लागेल. आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट आपल्याला काऊ फेसमध्ये आत्ताच पाहायला मिळाला. अशा प्रकारे एफर्ट्स दिले जातील बॉलर्सच्या माध्यमातून, प्रॉपर लाईन आणि लेंथवरती जर बॉलिंग होईल तर या मॅचमध्ये मजा येईल. इन ॲट नंबर 3 श्रावण येतोय बॅटिंग करण्याकरिता. बघा बॅटिंग टीमचा बाजूने विचार केला तर त्यांच्यासाठी टास्क डिफिकल्ट नाही आहे. श्रावण आला येत्या क्षणी इनसाइड आउटचा फटका. आता डीप कव्हरला फिल्डर धावतात. अखेरता बॉल फील्ड झाला. दुसरा धावेचा कॉलही करण्यात आला. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. एकंदरीत अँगलने क्रॅम्प तर केलं होतं सुयोगने बॅटर श्रवणला, बट थोडं ॲडजस्ट केलं स्ट्रोकमध्ये श्रवणने. इनसाइड आउटचा फटका आला. 2 धावा दरम्यान मिळतील. धाव फलक आता 18 धावा फलकावरती. बघा मायनस पॉईंट कुठे राहिला शिरडोन ए टीमसाठी की रन्स मी म्हणेन 15 ते 20 कमी बनवला. त्यात नंतर सुरुवात महत्त्वाची होती. त्या फर्स्ट ओव्हरमध्ये 15 धावा कन्सीड झाला. प्लेन मिस, हलकी अपील दरम्यान करण्यात येत आहे. लाऊड शाउट अजूनही अपील सुरू आहे. अंपायर्स सहमत नाही आहेत. डॉट बॉल असेल. फार अपील दरम्यान करण्यात आली, पण एकंदरीत आता दोन्ही अंपायर्स काही चर्चा करतील. अपील फार जास्त करण्यात आली, कारण त्याने जसा स्ट्रोक कंप्लीट झाला 38 सर्कलमध्ये जितके खेळाडू आहे सर्वजण अपील करत होते. आणि नॉट आऊट इज असेल. अंपायर्सवरती दबाव बनवण्याचा फार चांगला प्रयत्न तिथे फिल्डर्सने जरूर केला, बट 2 जबरदस्त अंपायर्स देखील तसेच आहेत आणि खेळाडू देखील जबरदस्त आहेत. यश काळेन आणि रोहित पाटील. प्लॅन मिस. यावेळेस दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. या क्षणाला बघा या ओव्हरमध्ये आतापर्यंत सुयोगने चांगली बॉलिंग केलेली आहे, बट महत्त्वाची गोष्ट काय राखली की ज्या गोष्टीचा वारंवार उल्लेख मी देखील केला की रन्स फार कमी आहेत डिफेंड करण्याकरिता. या क्षणाला एक धावेचं महत्त्व जास्त. आणि अशा परिस्थितीमध्ये जर अतिरिक्त बोनसमध्ये रन्स मिळतील ना तर सोनारपाडा टीम इझिली विजयाच्या दिशेने जाताना दिसेल. लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका. फिल्डर आलेत. कॅच पकडली जाईल. आणखीन एक सफलता. या मॅचमध्ये आता कमबॅक करायला सुरुवात शिरडोन ए टीमने देखील केलेली आहे. धक्का दुसरा. बॅटर बाद झालेत श्रवण. आफ्टरनून सेशन आमचे DJ मास्टर देखील सध्या सगळीला फॉर्ममध्ये येत आहेत. एकूण एक चांगले सॉन्ग त्यांच्या माध्यमातून देखील ऐकायला मिळतात. बट मॅचकडे आता आपण वळूया. दुसरा धक्का लागला आहे क्रमांक 4 वरती. न्यू बॅटर राहुल बॅटिंग करण्याकरिता आलेत. बघा पाहिलं जर गेले तर मी या गोष्टीचाही उल्लेख केला होता की सोनारपाडा टीमसाठी ना टास्क अजूनही इझीच आहे, कारण जर आपण इक्वेशन पाहिलं स्कोर कार्ड 19 वरती जिंकण्याकरिता अजूनही आवश्यकता स्टील 24 करायचे आणि चेंडू बाकी येते 20. आणि आजचं मॉडर्न डे क्रिकेट जर आपण उचलून पाहिलं 20मध्ये जर 24 करायचं आणि 8 विकेट जर हातामध्ये आहेत तर मी म्हणेन 100 आउट ऑफ 95 टाइम्स बॅटिंग करणारी टीम त्या मॅचमध्ये बाजी मारते. रेअरली क्वचित आपण असं पाहतो की असे टोटल डिफेंड होतात. बट सुयोगने ज्याप्रमाणे या ओव्हरमध्ये बॉलिंग केलेली आहे तर एक विश्वास तर जागृत केला की स्टील सामना अजूनही जिवंत आहे. 24 धावा अजूनही बाकी आहेत. 20 चेंडू शिल्लक असतील या सेकंड इनिंगमध्ये. नेक्स्ट बॉल हवेमध्ये आहे. आणखीन एक विकेट
इथे पहा पॉइंटचे फिल्डर नुकतंच आपण एक लाजवाब एफर्ट पाकला होता काऊ फेसमध्ये विवेक आणि स्वप्नीलचा, पण त्यात नंतर ही जी कॅच होती ना ही पकडायला हवी होती, कारण कॅचपर्यंत पोहोचले देखील होते, संधी इथे गमावली. कारण या क्षणाला जर शिरडोन टीमला या मॅचमध्ये कमबॅक करायचं, हा सामना जर जिंकायचा, तर एकमेव मार्ग आहे ते म्हणजे विकेट्स काढावे लागतील. 2 धावा देखील कंप्लीट झाला. आता 22 करायचं आणि शेवटचा बॉल असेल या सेकंड ओव्हरमधला. बॉल हव्यामध्ये आहे, फटका लाजवाब आहे, कनेक्शन जबरदस्त, डीप मिड विकेटला क्लिअर केलं, सिक्सर. राजा मियां दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि दोन ओव्हरचा अखेरचा स्कोर कार्ड आहे 27 धावा धावफलकावरती धक्के 2 लागले, चेंडू शिल्लक येते 18 आणि 18 मध्ये करायचं आहे 16 धावा. बघा कॅचचं महत्त्व, ती कॅच जर पकडली असती तर 2 धावा वाचल्या असत्या, ती कॅच जर पकडली असती तर ज्या बॅटरचा बॅटमधनं सिक्सर आला राहुल ते डगआउटमध्ये असते, न्यू बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती असता. स्कोर कार्ड 27, 18 मध्ये करायचं 16. भरपूर साऱ्या गोष्टी कदाचित चेंज होऊ शकल्या असत्या, म्हणून फिल्डिंगचा स्तर जपणं हे नेहमीच महत्त्वाचं आहे. फिल्डिंगमध्ये जेव्हा तुम्ही मिस्टेक करता त्यात नंतर ना तुम्ही तुमच्या बॉलरलाही दोष देऊ शकत नाही, कारण त्याने अपॉर्च्युनिटी क्रिएट केली होती बट ती अपॉर्च्युनिटी ग्रॅप करता आली नाही. का कॅच दाखवली जाते, जो एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट आपल्याला विवेक आणि स्वप्नीलचा पाहायला मिळाला होता. काऊ फेसमध्ये रिले कॅच त्यांनी कंप्लीट केली, बट त्यात नंतर एक इझी कॅच ड्रॉप झाली पॉईंटला. कारण बघा मी बॅटिंग बॉलिंग विषयी तर फार उल्लेख केला, बट आजच्या डेटला चर्चा पण सुरू ठेवूया या चेंडूनंतर. भरत पाटील आलेत समोरच्या दिशेने, फटका फ्लॅट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ फार, स्वागत केलं इन स्टाईल भरत पाटील यांचं. पकला बॉल थेट पाठवला लॉंग ऑफचा वरनं, सिक्सर. समीर पाटीलचा बॅटमधनं हा सिक्सर आला. आता समीकरण जास्त सोपं, फक्त 10 धाव्यांची आवश्यकता. आणखीन एक उडवलाय चेंडू, फक्त उंच गेला. सुयोग पाटील आता डाऊन दी बॉल येत आहेत आणि कॅच पकडली जाईल, सफलता इथे मिळेल. बट शिरडोन ए टीमला देखील ठाऊक आहे की कुठेतरी आता उशीर झाला. सिद्धेश पाटील बॅटिंग करण्याकरिता आता आलेत क्रमांक 5 वरती. कारण बघा ज्या आपण चर्चा केला की जागी आहे त्याच्यावरती लढता कसेल त्याचा विचार करणं महत्त्वाचं आहे, बट मिस्टेक्स कुठे झाला. 43 डिफेंड करत असताना स्टार्ट मॅटर करत होता. फर्स्ट ओव्हरमध्ये 15 गेल्या, त्यानंतर सुयोगने रिकव्हरी केली, बट त्या ओव्हरमध्ये आणखीन एक अपॉर्च्युनिटी सुयोगने क्रिएट केली होती, बट पॉईंटचा फिल्डर करणं मिस्टेक झाली. त्यातनंतर अंतिम बॉलवरती सिक्सर आला. त्यानंतर या ओव्हरची सुरुवात देखील षटकाराने झाली आणि आता समीकरण 2 इज रिमेनिंग. चेंडू शिल्लक येते 16 आणि 16 मध्ये करायचं फक्त 10 धावा. 16 मध्ये 10 करायचं आहेत. सिद्धेश पाटील आता क्रमांक 5 वरती बॅटिंग करण्याकरिता आलेत आणि दबाव नाही आहे बॅटर्सवरती, कारण रन बॉलपेक्षा देखील कमी बनवायचे आहेत. 16-10चं समीकरण. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे, समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड स्ट्रोक कळलं. लॉंग ऑनला सुयोगची चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली,
बट नाखुश असेल कुठेतरी शेडून ए टीम स्वतःच्या परफॉर्मन्सवरती, कारण कुठेतरी काहीतरी एक्स्ट्रा करू शकलो असतो, ही गोष्ट माइंडमध्ये नक्कीच येईल. कारण बॅटिंगसाठी अनुकूल परिस्थिती होती, बट बॅटिंग चांगली झाली नाही. बॉलिंगमध्ये रिकव्हरी करायची होती, तिथेही मिस्टेक झालं. मिसफिल्ड देखील भरपूर सारा पाहायला मिळाला. लॉफ्टेड फटका, कनेक्शन यावेळेसही प्रॉपर आहे. स्लॉटमध्ये होता, थेट पाठवला बाजूला प्लॉटमध्ये. सिक्सर. फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. हलक्या हाताने ऑन साईडला कळलं. आता डीप मिड विकेटला फिल्डर आलेत, वेगाने बॉल फील्ड केला जातोय आणि फक्त सिंगल घेतली गेली आहे. सिद्धेश पाटील आता स्ट्रायकिंग एंडवरती असेल. जिंकण्याकरिता 2 धावांची आवश्यकता आणि या ओव्हरमध्ये 1 चेंडू बाकी आहे. 13 मध्ये करायचं फक्त 2. स्लोवा फुल टॉस होता. डॉट बॉल दरम्यान येतो आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावफलक 3 ओव्हरचा अखेरचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 41. रिमेनिंग 12 चेंडूंमध्ये करायचं 2 धावा. काही शुभ सन्मान आपण करणार आहोत. माणसावरती भरपूर सारे दिग्गज मान्यवर आज या स्पर्धेला भेट देण्याकरिता उपस्थित आहेत. शुभ सन्मान आपण करूया. निळजे गावचे समाजसेवक आणि क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व सन्माननीय सुरेश दादा पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. साहेबांना मी विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पोहोचायचं आणि हा सन्मान करण्याकरिता मी गणेश पाटील यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते सुरेश दादा पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा. महत्त्वाची उपस्थिती साहेबांची आहे आणि निळजे संघ आपल्याला पुढील सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये देखील पाहायला मिळणार आहे. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे आणि बॉलर आस्तिक दरम्यान तयार होतोय. शुभ सन्मान सुरेश दादा पाटील साहेबांचा केला जातो आणि त्यानंतर आपण शुभ सन्मान करणार आहोत सोनारपाडा गावावरनं या स्पर्धेला भेट देण्याकरिता आज सन्माननीय हरिश्चंद्र ठाकूर साहेब उपस्थित आहेत. त्यांचाही शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी विश्वास पाटील यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय हरिश्चंद्र ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा.